देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांचे चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. 10व्या अध्यायाच्या नमनाचं चिंतन आपण सर्वजण मिळून करतोय. सुरुवातीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे. श्रीगुरूंचं अलौकिक असं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्रीगुरूंची कृपा म्हणजेच एक प्रकारे गणेश आहे. ती प्राप्त झाल्यानंतर एखादा लहान मुलगासुद्धा त्याला सरस्वतीसारखं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर श्रीगुरूंच्या वाचेचं सामर्थ्य सांगितलं. श्रीगुरूंनी वाणीने फक्त सांगितलं की तुम्ही भिवू नका, तर त्या ठिकाणी नवरसांचा त्या ठिकाणी सागर त्या शिष्याला किंवा साधकाला सहज उपलब्ध होतो. स्नेह श्रीगुरूंचा जो आहे तीच कोणी सरस्वती आहेत. मुक्याचा जरी अंगीकार केला तरी तो सुद्धा बृहस्पतीबरोबर स्पर्धा करू शकतो. कृपादृष्टी त्यांची ज्याच्यावर पडते किंवा त्यांचा हस्तकमळ ज्याच्या डोक्यावर पडतो तो जीव असला तरीसुद्धा तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. एवढं सगळं महिमान आहे, महात्म्य आहे. आम्ही वाणीने कसं काय वर्णन करायचं, आणि वाणीने ते जर वर्णन केलं तरीसुद्धा ते वर्णन कशाप्रमाणे ठरतं याच्यासाठी अनेक दृष्टांत सांगितले. कल्पतरूवर फुलोरा करण्यासारखा आहे, क्षीरसागराला पाहुणचार करण्यासारखा आहे, चंदनाला उटी लावायची त्याप्रमाणे आमची स्तुती करणं आहे, अमृताला शिजवल्यासारखं आहे. हे सगळं आपण काल वर्णन पाहिलं. म्हणून आम्ही नमस्कार केला. एखादा बुद्धीच्या जोरावरती कदाचित श्रीगुरूचं महिमान वर्णन करू जाईल तर तो मोत्याला ते एक प्रकारे पाणी दिल्यासारखं होईल, किंवा सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होईल. म्हणून खरं तर तुम्हाला स्तुती करणं योग्य नाही, तुम्हाला बोलणं योग्य नाही, तुमचं वर्णन करणं योग्य नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नमस्कार करतात, गप्प बसतात आणि परत बोलतात. का बोलतात? कारण श्रीगुरूंचं वर्णन करूशी वाटतंय त्यांना. निवृत्तीनाथ महाराजांची कृपा त्यांना पाहिजे आणि कृपा प्राप्त व्हावी, त्यांचं लक्ष आपल्याकडे लागावं म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. परत ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले. काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज? आता ओवी क्रमांक 16 बघा. मग म्हणितले जी स्वामी, काय म्हटलं? भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. मग म्हणितले जी स्वामी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंना बोलत असताना जी असं बोलतात बरं का. पूर्वीच्या काळामध्ये काय हो, काय रे अशी म्हणण्याची पद्धत नव्हती असं म्हणतात बरं का. लोक बोलत असताना एकमेकाशी जी म्हणायचे, आदरार्थीने बोलायचे.
पत्नीला जर पत्नीने काहीतरी विचारलं तर ती जी म्हणायची. आता काय म्हणते मला माहिती नाही बरं का. शिष्याला जर गुरूंनी काही काम सांगितलं तर तो सुद्धा काय म्हणायचा, जी. अजूनही काही मोठी मंडळी आहे ती जी म्हणतात. आदर शब्द आहे, आदरवाचक शब्द आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजसुद्धा निवृत्तीनाथ महाराजांना जी म्हणतात. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी जी हा शब्द वापरलेला आहे. मग म्हणितले जी स्वामी, ओम नमो जी आद्या. आपण स्वामी आहात. स्वामी शब्दाचा अर्थ आहे मालक. तुम्ही जगाचे मालक आहात असं नाही, आमचे सुद्धा तुम्ही काय आहात, मालक आहात. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी स्वामी म्हटलेलं आहे. स्वामी म्हणजे मालक. थोडा कमी झाला आवाज. या जगाचा सगळ्या मालक आहे परमात्मा. आणि आमचे निवृत्तीनाथ महाराज त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजसुद्धा काय आहेत, मालकच आहेत जगाचे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जसे नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानोबारायसुद्धा निवृत्तीनाथ महाराजांना सामान्य समजत नव्हते. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. तो अवधारो वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. स्वामी म्हटलेल्या अनेक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ते अर्जुनाने भगवंताला म्हटलंय, पण ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना स्वामी म्हटलेले व्हावे पाहिजे. अनेक ठिकाणी म्हटलंय. आत्ता जी मी ओवी सांगितली त्यात म्हटलंय की नाही, तशा अनेक ओव्या आहेत ज्याच्यात निवृत्तीनाथ महाराजांना स्वामी म्हटले. चला एक ओवी आपण उदाहरण म्हणून घेतली. आपण माझे स्वामी आहात, आमचे मालक आहात. आम्ही फक्त तुमचे सेवक, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी. गेले का नेले हो? हां गेले का नेले? मला आठवना म्हणून विचारलं, मी परीक्षा म्हणून विचारलं. नेले धर्म कीर्तन सिद्धी तुम्ही नेले. येत माझे उरले पाईकपण. आम्ही सेवक आहोत. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आपण काय म्हणायला पाहिजे? म्हणून स्वामी श्री निवृत्ती राजा असं म्हटलं आहे. निवृत्तीनाथ महाराज हे श्रेष्ठ आहेत. म्हणून म्हणतले जी स्वामी. काय म्हटलं? पुन्हा वर्णन थोडंसं केलंच आहे. भलतेनी ममत्वे देखिले तुम्ही. तुम्ही माझ्याकडे भलतेनी ममत्वे देखिले. एवढं मी सगळं वर्णन केलं, एवढी सगळी ज्ञानेश्वरी आत्तापर्यंत सांगितली. त्याला कारण जर काय असेल तर तुम्ही माझ्याकडे भलतेनी ममत्वे देखिले. म्हणजे विशेष प्रेमाने तुम्ही माझ्याकडे पाहिलं आहे. हे सगळं जे झालेलं आहे ते सगळं कशामुळे झालेलं आहे? तुमच्या विशेष पाहण्यामुळे झालेलं आहे, कृपेमुळे झालेलं आहे. हा देठवा जयावरी झळके. तुमची कृपा दृष्टी आमच्यावर असल्यामुळे हे सगळं घडलं आहे. म्हणून बसा तिथंच खाली. भलतेनी ममत्वे देखले तुम्ही. तुम्ही त्या ठिकाणी आता माझ्याकडे ममतेने पाहिलं आहे, प्रेमाने पाहिलं आहे. संतांनी आपल्याकडे ममतेने प्रेमाने पाहणं फार महत्त्वाचं आहे. एक आहे साधारण पाहणं आणि एक आहे ममतेने पाहणं, प्रेमाने पाहणं. आणि ममतेने पाहण्याकरता संतांची आपल्यावर कृपा पाहिजे, संत आपल्यावर प्रसन्न पाहिजे. तेने आपुलेपणाचे मोहे तुम्ही संत घेतला असा बहुवे आभारू तुम्हा. तुम्ही संत माझ्या कडा कराल दिठीचा बहुडा. तुम्हा माने एवढा होईल मी. म्हणजे संतांच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य आहे. संतांची कृपा दृष्टी होण्याकरता आपण संतांना प्रिय वाटेल असं वागलं पाहिजे. आपल्या मनाला वाटेल असं वागून चालत नाही बरं का. संतांची कृपा होण्याकरता आपल्या मनाला वाटेल तसं न वागता संतांना काय आवडतं
ज्ञानोबाराय नीट लक्षात ठेवतात. निवृत्तीनाथ महाराजांना काय आवडतं, संतांना काय आवडतं? संतांना त्यांच्या वर्णनापेक्षा देवाची सेवा केलेली आवडते. शुद्धचर्या हेची संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. आपलं आचरण चांगलं ठेवणं, आपण भगवंताचं चिंतन करणं हेच संतांना आवडतं. आणि अशा पद्धतीने ज्ञानोबारायांचा स्वभाव निवृत्तीनाथ महाराजांना आवडतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची त्यावर विशेष कृपा ज्ञानेश्वर महाराजांच्यावर निवृत्तीनाथ महाराजांची आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग म्हणितले जी स्वामी काय भलतेनी ममत्वे भलेनी ममत्वे भलतेनी नाही भलेनी ममत्वे देखले तुम्ही. तुम्ही पाहिले माझ्याकडे ममत्वाने, पण भल्या ममत्वाने पाहिले, विशेष ममत्वाने पाहिले. सगळ्यांना तुम्ही सामान्य दृष्टीने पाहता, काहींना तुम्ही प्रेमाने पाहता, पण माझ्याकडे पाहता असताना भल्या प्रेमाने पाहिलं. विशेष प्रेम आहे. गुरूंचं शिष्यावर प्रेम असतं, पण काही शिष्यावर विशेष प्रेम असतं. जो त्या ठिकाणी गुरूंच्या प्रसन्नतेमध्ये उतरतो त्याच्यावर विशेष, तसं सगळ्यांच्यावरच प्रेम आहे निवृत्तीनाथ महाराजांचं, पण ज्ञानोबारायांच्यावर विशेष प्रेम. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. आणि म्हणून विशेष प्रेम असल्यामुळे त्या निमित्ताने पाहत असताना सुद्धा निवृत्तीनाथ महाराज असे पाहायचे, खाली बसल्या बसल्या नुसतं वर पाहिलं, कासवीचा पाहणा असतो तसे पाहायचे. डौरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारिसे उद्धरिलो. ज्ञानोबारायांच्या लक्षात यायचं, आमच्या श्रीगुरूंनी आमच्याकडे पाहिलं, कृपादृष्टीने पाहिलं, बास आपलं काम आता झालं आहे. काय झालं त्याच्यामुळे? ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. आम्ही म्हणून काय झालेलो आहोत? प्रयागवट झालेलो आहोत. कुठल्या संगमावरचा प्रयागवट? कृष्ण अर्जुन संगमाचा प्रयागवट. आता ज्ञानोबारायांच्या या उपमा आहेत, कल्पना आहेत बघा. ज्ञानोबाराय उपमा देत असताना अशा उपमा देतात. प्रयागला त्या ठिकाणी संगम आहे, इलाहाबाद, त्याच्याजवळ काय प्रयाग आहे. प्रयाग नावाचं तीर्थ आहे आणि त्या तीर्थावर 2 नद्यांचा संगम आहे का 3 नद्याचा? 3 नद्यांचा संगम. 2 नद्या प्रगट आहेत आणि 1 नदी गुप्त आहे. आजही आपण जर गेलो प्रयागला तर एक गंगेचं पाणी येतं एका बाजूने यमुनेचं पाणी येतं. गंगेचं पाणी असं पांढरं असतं, यमुनेचं पाणी थोडंसं काळसर दिसतं आणि मध्ये असे पट्टी दिसते बरोबर बरं का. आणि तिथं असं सांगितलं जातं की ते सरस्वती काय आहे? गुप्त आहे. त्या प्रयाग तीर्थावरती गंगा यमुना यांचा संगम आहे आणि सरस्वतीसुद्धा गुप्त आहे. आणि तिथे आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे प्रयाग वटवृक्ष आहे. वटवृक्ष आहे, त्याला अक्षय वट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे. वट म्हणजे काय? वडाचं झाड आहे. आणि ते वडाचं झाड असं आहे, त्याला अक्षय वट असं म्हणतात. भगवान शंकरांनी ते रक्षण केलेलं झाड आहे. ते झाड अक्षय आहे, म्हणजे कधीही नष्ट न होणारं ते झाड आहे. मग लोक काय करतात? त्या गंगा यमुनेमध्ये स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर कुठं दर्शनाला जातात? वटवृक्षाच्या दर्शनाकरता. आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये, त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये लोक निवांत त्या ठिकाणी बसतात, सुखी होतात. वटवृक्षाच्या दर्शनाने सुद्धा त्यांना आनंद प्राप्त होतो. या ठिकाणी प्रयाग आहे, संगम आहे, हे आपल्याला बाहेरून कळतं, लांबून कळतं. ते बघा, ते वडाचं झाड आहे ना, तिथेच संगम आहे. म्हणजे संगमसुद्धा कळाला कोणामुळे? वडामुळे कळाला. त्यानंतर संगमात स्नान केल्यानंतर सावली कोणाची मिळाली? वडाची मिळाली. आता ह्या उपमा ज्ञानोबारायांनी दिलेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून मी वड झालो. पण कोणत्या संगमावरचा वड झालो? कृष्ण आणि अर्जुन यांचा संगम. आणि त्याच्यामध्ये सरस्वती गुप्त आहे. भगवान श्रीकृष्ण आहे गंगा. म्हणजे आपण कल्पना करायची बरं का, असं काय लिहिलं नाही कोणी, पण पटलं तर घ्या, नाही पटलं तर द्या सोडून. भगवान श्रीकृष्ण आहे गंगा, अर्जुन आहे यमुना
आणि गीता आहे सरस्वती, दोघांचा संवाद. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी चालू आहे, संवादाचा त्रिवेणी संगम चालू आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी उपमा दिली की कृष्णार्जुन संगमी. त्या कृष्ण आणि अर्जुना यांचा जो संगम आहे, मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, किंवा माझी गीता सरस्वती गुप्त असंही म्हटलेलं आहे. म्हणजे गीतेला आपल्याला सरस्वती घेता येतं. भगवान परमात्म्याला गंगेची उपमा दिली, कारण गंगा जे आहे ते ज्ञानाचा स्रोत आहे असं म्हटलेलं आहे. गंगेच्या किनारी साधना ज्ञानाची होते. यमुना जी आहे ती भक्तीची साधना करण्याकरता योग्य आहे असं म्हटलेलं आहे. अर्जुन हा भक्तीचा पुतळाच आहे आणि भगवान परमात्मा हे ज्ञानस्वरूप आहेत. आणि या दोघांचा काय चाललेला आहे, संवाद चाललेला आहे. त्याच्यामध्ये सरस्वती आलेली आहे संवादाकरता, ती म्हणजे गीता आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी. परिसत्व असे बरं का, पसरतो असे नाही, परिसत्व असे ऐकतोय. आणि अशा पद्धतीने भगवंताचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. संवाद वेगळा. संवाद कशाला म्हणतात? हो, एक असतो जल्प, म्हणजे दुसऱ्याचं ऐकून न घेता अट्टाहासाने हट्टाने आपलं मत खरं करणं, याला काय म्हणायचं? जल्प. काय काय दोन माणसं बोलत असतात ना, त्यांच्यात एक असा असतो की तो दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही, माझंच खरं आहे म्हणतो, त्याला म्हणायचं जल्प, त्याला संवाद नाही म्हणायचं. दुसरा असतो वितंड, म्हणजे स्वपक्ष स्थापनहीन, म्हणजे आपला पक्ष स्थापन नाही करायचं पण दुसऱ्याचं खंडन करत जायचं, वितंड करायचं. काय काय लोक त्यांना त्यांचं खरं करायचं नसतं, आपलं खोटं ठरवायचं असतं फक्त, याला म्हणायचं वितंड. माझंच खरं आहे असं करणं, याला म्हणायचं जल्प. आणि माझं काही असू दे, तुझं खोटं आहे, खंडन करत राहायचं. काय काय लोकांना काही आपण सांगितलं ते आपलं खंडन करतात, त्याला म्हणायचं वितंडा. वितंडा करू नये, जल्पसुद्धा करू नये. मग तिसरा आहे वाद. तत्वनिर्णयाच्या हेतूने निराग्रह होणाऱ्या चर्चेस काय म्हणतात? वाद असं म्हणतात. तत्वनिर्णयाच्या हेतूने, आणि आग्रह नाही दोघांचा. वादे वादे जायते तत्वबोधा असं म्हटलं. मग दोन माणसं बसलेली आहेत आणि त्यांनी काहीतरी आग्रह धरला नाही आणि एखादा निर्णय करायचा आहे, चर्चा चालू आहे शास्त्राची, त्याच्यातून काहीतरी शास्त्राचा निर्णय आहे बरं का, असा वाद पाहिजे, काहीतरी निर्णय झाला पाहिजे, चांगलं बाहेर पडलं पाहिजे. नाही तर वादे वादे जायते लठ्ठा लठ्ठीन बुक्का बुक्की असं लिहिलं इथं महाराजांनी. वाद असावा, संवाद. आणि ज्ञानोबारा इथे सांगतात संवाद आहे. या दोघांचा काय चालला आहे? संवाद. गुरु शिष्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्यात सम्यक वाद आहे, चांगल्या प्रकारचा वाद आहे. त्या वादामुळे आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. गुरु शिष्यामध्ये यम आणि नचिकेत यांचा संवाद आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. म्हणून अशा प्रकारे हा संवाद, हाच कोणी त्रिवेणीचा संगम आहे. इकडून भगवान परमात्मा ज्ञानाची नदी वाहते, इकडून अर्जुनाची भक्तीची नदी वाहते, त्याच्यामध्ये गीतेची चर्चा सुरू आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडे मात्र उपमा घेताना म्हणतात, या कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो म्हणतात. मी तिथला वड आहे म्हणे. म्हणजे काय काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांना? मी वड झालो, याच्यातून काय म्हणायचं आहे? असाही अर्थ मी सांगितला की वड झालो म्हणजे या ठिकाणी प्रयाग आहे, हा संगम आहे, हा संवाद सांगण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आता वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष सांगतो, इथे संवाद चालू आहे, इथे संगम आहे, इथे त्रिवेणी संगम आहे, वडामुळे कळतं. तसं हा सगळा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला, याला कारण जर कोण असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आहे. पण मी सुद्धा वड आहे म्हणे, मी सुद्धा रक्षण, जसा तो वड भगवान शंकराने रक्षण केलेला आहे, तसं माझं रक्षण करणारे आमचे भगवान शंकर निवृत्तीनाथ महाराज आहे. त्यांच्यामुळे मी प्रयाग वटू झालेलो आहे. म्हणून
कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू झालो, किंवा तो प्रयाग ठिकाणी असलेला जो वटवृक्ष आहे जसा शांत सावली सगळ्यांना देतो, तसा आमच्या श्रीगुरूंनी माझ्याकडून ज्ञानेश्वरी रूपी शांत सावली त्या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. म्हणून मी काय झालेलो आहे, प्रयाग वटू जाहलो असं ज्ञानोबाराय या ठिकाणी बोलतात. कारण आमचे श्रीगुरू जे आहेत त्यांच्याकडे फार मोठं सामर्थ्य आहे. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं कर्तृत्व आहे श्रीगुरूंच्याकडे दिलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो, किंवा तेनेची बोले मी सधरू. काय ओवी? तेनेची बोले मी सधरू, तव तेथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. तेनेची बोले मी एरवी तरी मी मूर्खू, परी झाला असे अविवेकू, परी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. हां, सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. आताच झाली होय. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे सगळं कर्तृत्व गुरूंच्याकडे देतात. आणि गुरूंचं सामर्थ्य सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, आमचे निवृत्तीनाथ महाराज माझ्याकडून हे सगळं कार्य करून घेत आहेत, त्याला कारण काय आहे? त्यांचं सामर्थ्य आहे. श्रीगुरु सारिका असता किती सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. जसं देवाकडे सामर्थ्य आहे तसं श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय श्रीगुरूंच्या सामर्थ्याकरता देवाच्याच सामर्थ्याचा उदाहरणं देतात, दृष्टांत देतात. पुढच्या ओव्यामध्ये बघा, वाचा पुढची ओवी. काय ओवी आहे पुढची? मागा दूध दे म्हणतली यासाठी, आघविया क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी. मागे म्हणजे पुराणामध्ये कथा आलेली. काय? दूध दे म्हणतली यासाठी, मला दूध पाहिजे असं एका लहान मुलाने भगवंताला म्हटलं. भगवान शंकरांच्या त्या भक्ताचं वर्णन या ठिकाणी केलं ज्ञानोबारायांनी. वशिष्ठ कुळातील व्याघ्रपाद नावाच्या ऋषीचा मुलगा होता, त्याचं नाव आहे उपमन्यू. घरी गरिबी होती, दारिद्र्य होतं, आणि त्याच्यामुळे दूध घरी नसायचं. मग आई त्याला काय करायची? तो म्हणायचा, आई मला दूध दे. ते आई त्याला पिठामध्ये पाणी कालवायची आणि दूध द्यायला, त्याला दूध प्यायला द्यायची. एक दिवशी तो एका मित्राच्या घरी गेला. मित्राच्या घरी गेल्यावर त्याला खरं दूध प्यायला मिळालं. आणि मग आईकडे आला आणि रडायला लागला. म्हटले, आई तू मला फसवलं. म्हणजे काय फसवलं? दूध म्हणून तू मला रोज पिठाचं पाणी देत होतीस, आज मला खरं दूध प्यायला मिळालं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटले, बाळा माझा नाविलाज आहे, मी तरी काय करू? आपल्या घरी जर दूधच नाही तर मी तुला आणून कुठून देऊ? हां, एक काम कर, तू जर भगवंताची उपासना केली, आराधना केली, देव प्रसन्न झाला तर तुला कायमचं दूध मिळेल. ते आईसुद्धा भाग्यवान आहे, आपल्या मुलाला असा उपदेश त्यांनी केला आणि त्याचा परिणाम त्या मुलावर झाला. आणि त्याने भगवान शंकराची उपासना केली, आराधना केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. आता लहान मुलगा आहे, त्याला काय कळतं हो? आपल्याला भगवान प्रसन्न झालेत, काय मागितलं पाहिजे? देव म्हणायला लागले, उपमन्यू प्रसन्न झालो तुझ्यावर, काय पाहिजे सांग. हां, तो म्हणायला लागला, देवा आमच्या घरी खूप गरीब आहे, आई त्या पिठाचं पाणी दूध म्हणून देत होते, मला थोडं वाटीभर दूध दे बाबा. भगवान म्हणले, अरे मागतोय कोणाकडे तू? भगवान शंकर आहे मी. म्हणून भगवान शंकरांनी कोणती वाटी दिली त्याला? हे बघ उपमन्या, हा क्षीराचा समुद्र, हा दुधाचा समुद्र आहे तुझ्यासाठीच पूर्ण. काय दूध प्यायचं आहे ते पे, काय तुला दुधात पोहायचं आहे ते पोह. कारण देव आहे, अपरिमित देणारा आहे, थोडं मागितलं तर जास्त देणारा देव आहे. बाप देव उदार अपरिमितू. सर्वस्व आपले. काय शब्द? काय? याचक स्वेच्छा सदोदितो.
असे सहस्रवरी दे तू सर्वस्व आपुले. थोडं मागितलं होतं त्या सुदामेने. मुष्टी पोहे घेऊन या गाव सोनियाचा दिला. देवाचं देणं असं आहे, आपल्याला सुद्धा देवाने भरपूर दिलेलं आहे. ते डोंगरेजी महाराज म्हणायचे, भगवान ने जीव को इतना दिया है जीव उसके लायक नहीं है. पण दिलंय. थोडं मागितलं तर भरपूर देणारा भगवान परमात्मा आहे. तो उदार आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. तुझे औदार्य जाणं स्वतंत्र. देताना म्हणे पात्रा पात्र. पुढे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना हा सुद्धा दृष्टांत त्याची गोष्ट कमी वाटली म्हणून आता ओवी सांगितली. क्षीराचा सागरू उपमन्या अढळ पदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागर उपमन्या, किंवा पाहेपा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आरता काय शिराब्दी दूध भाता देजेची ना, अशी ओवी आहे. आणि पुढे ज्ञानोबाराय आणखीन एक उदाहरण देतात. ते म्हणजे नेहमीचं उदाहरण आहे. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देवोनी भातुके द्रौपदाचे. जसं उपमन्याने मागितली होती वाटी दुधाची, पण उपमन्याला देवाने काय दिलं? क्षीराचा सागर. तसं आमची इच्छासुद्धा फार थोडी होती, परंतु निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्या जीवनामध्ये सगळं भरभरून दिलं, हे सांगायचं आहे. उदाहरण आणखीन एक दिलं. ना तरी वैकुंठ पीठ नायके. एक उदाहरण दिलं भगवान शंकराचं. आता दुसरं उदाहरण दिलं वैकुंठ पीठ नायक, म्हणजे महाविष्णू भगवान परमात्मा वैकुंठ पीठाचा तो नायक आहे. वैकुंठाचा नायक आहे. लक्ष्मीचा तो काय आहे? पती आहे. आणि असा भगवान परमात्मा रुसला ध्रुव कौतुके. ध्रुव जो आहे कवतिके रुसला. कौतिके रुसला म्हणजे छोट्या गोष्टीसाठी तो रुसला होता. काय त्याच्या रुसण्याचं सुद्धा कौतुकच आहे म्हणे. का रुसला होता ध्रुव? काही नाही. एक दिवशी आपल्या बापाच्या मांडीवर बसायला गेला. त्याच्या बापाचं नाव होतं उत्तानपाद आणि त्याला 2 पत्न्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. सुरुची होती, तिचा मुलगा होता उत्तम, ती होती आवडती. आणि सुनीती जी आहे ती काय आवडणारी नव्हती. उत्तानपाद म्हणजे वर पाय आणि खाली डोकं. बहुतेक तुम्ही आम्ही सगळे जीव उत्तानपादच आहोत. आपल्यालाही 2 आवडणार, एक आवडणारी आणि एक न आवडणारी आहे वृत्ती. बहुतेक माणसाला काय आवडते? सुरुची आवडते का सुनीती आवडते? सुरुचीच आवडते. इंद्रियांना रुचेल असं वागणं म्हणजे सुरुची आवड नाही. सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम. आता ध्रुव बापाच्या मांडीवर बसायला गेला. त्याला वाटलं एका मांडीवर दुसरा भाऊ बसलाय, मी दुसऱ्या मांडीवर बसतो. तो बसायला गेल्याबरोबर त्या सुरुचीने त्याला आवाज दिला. म्हटले ध्रुवा खाली उतर. या मांडीवर बसायचा तुझा अधिकार नाही. या मांडीवर बसायचा असेल तर देवाची आराधना कर, देवाला प्रसन्न करून घे आणि देवाला सांग मला या बाईच्या पोटी जन्म दे आणि मग इथं आल्यावर इथं मांडीवर बस. आता देव प्रसन्न झाल्यावर तुझ्या पोटाला यायची काय गरज आहे? पण तिला देवापेक्षाही श्रेष्ठ समजते स्वतःला. अज्ञानी मनुष्य देवापेक्षाही स्वतःला काय समजतो? श्रेष्ठ समजतो. खाली उतरला ध्रुव. रडत रडत आईजवळ आला. सुनीती नावाची त्याची आई होती. तिने समजावून सांगितलं. नाही नाही म्हटलं आई. आईने समजावून सांगितलं बाबा हे बघ, आपल्या जीवनात जे काही सुखदुःखाचे भोग येतात ते आपलं प्रारब्ध असतं. मी नावडती आहे त्याला, आपण तरी काय करणार? आणि खरंच तुला सांगू का, तुझ्या आईने सांगितलेलं काही वाईट सांगितलं नाही. देवाची उपासना माणसाने केली पाहिजे. काय ही मरकी मांडी घेऊन बसला ध्रुवा? खरं देव तुला त्या ठिकाणी आढळपत देईल. त्याचा परिणाम झाला मुलावर बरं का. तो म्हटलं आई तू जर असं म्हणत असशील ना तर मग मी वनात जाईल आणि देवाची आराधना करील. तो वना आला याची लागी बैसावया पित्याच्या उत्संगी. चंद्र सूर्यादिका परिजगी श्लाघ्य केला. गेला वनामध्ये. नारद महर्षींनी परीक्षा घेतली. आपण भागवतात ती कथा विस्ताराने सांगतो.
5च महिन्यामध्ये ध्रुवाने भगवंताची प्राप्ती करून घेतली.